त्याची चौकशी पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी केली जात आहे त्याची माहिती 2 दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. ही BHRच्या एकूण 9 राज्यांमध्ये ब्रँचेस आहे. ह्या ठिकाणी त्याचे ठेवीदारांचे सभासद संख्या 28,000 ठेवीदार सभासद आहे. शेअर होल्डर जे आहे त्याचे 25,000 शेअर होल्डर आहे आणि नॉमिनल शेअर होल्डर 1,50,000 आहे. या ठिकाणी ठेवीदारांच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला अशा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे 2015 पासून या संस्थेवर कंडारे म्हणून एक आहे त्यांचं व्यावसायिक म्हणून नेमणूक करण्यात आली. नंतरच्या कालखंडामध्ये ठेवीदारांच्या असं लक्षात आलं की आमचा पैसा सुरक्षित नाही, म्हणून 2017ला ठेवीदारांच्या संघटनांच्या माध्यमातून किंवा ठेवीदारांच्या माध्यमातून एक आंदोलन, वर्षभरासाठीच आंदोलनात्मक भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी अनेकांचे दरवाजे ठोठावले. त्या ठिकाणी चौकशी करण्याचा फारसुद्धा झाला, परंतु ठेवीदारांना त्यात काही न्याय मिळत नव्हता. आणि हा फ्रॉड जो आहे तो करोडो रुपयाचा फ्रॉड आहे. ह्या ठिकाणी ज्यावेळेस ठेवीदार संघटनांचे प्रतिनिधी मला येऊन भेटलेत आणि त्यांनी मला निवेदन दिलं, ॲडव्होकेट कीर्ती पाटील ह्या त्या ठेवीदार संघटनेच्या माध्यमातून काम करतात. ठेवीदार यांचे क्लायंट आहेत आणि त्याही त्यावेळेस दिवशी माझ्याजवळ होत्या आणि त्या माध्यमातून आपण चौकशी करू, तुम्हाला न्याय द्यायला लावू अशा स्वरूपाचं आम्ही त्यांना सांगितलं. आणि त्यामुळे राज्य सरकारकडे मी स्वतः विनंती केली. आमदार होतो त्या कालखंडात. राज्य सरकारकडे माननीय सुभाष देशमुख सहकार मंत्री यांना मी व्यक्तिगत भेटलो. व्यक्तिगत भेटल्यानंतर त्यांना या चौकशी करावी अशी विनंती केली की ठेवीदारांचे पैसे मोठ्या प्रमाणावर बुडण्याची शक्यता आहे. तो माननीय सहकार मंत्र्यांनी मला सांगितलं की ही मल्टी स्टेट सोसायटी आहे, त्यामुळे राज्य सरकारच्या सहभाग फार मर्यादित आहे. आम्ही यामध्ये फार चौकशी करू शकत नाही. तुम्ही केंद्र सरकारकडे यामधून मागणी करा. त्यानुसार केंद्र सरकारकडे 2018च्या सुमारास मी त्या ठिकाणी केंद्र सरकारचे मंत्री राधामोहन सिंगजी यांची भेट घेतली. त्यावेळेस रक्षाताई आणि ॲडव्होकेट कीर्ती पाटील त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि राधामोहन सिंगांना मी संपूर्ण वस्तुस्थिती समजून सांगितले की हा कोट्यावधी रुपयाच्या ठेवी आहे. आज ठेवीदारांचा पैसा मिळाला पाहिजे. ह्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर फ्रॉड आहे आणि या ठिकाणी जो कंडारे आहे म्हणून तुम्ही नेमलेला आहे हाच मुळामध्ये आता फ्रॉडला मदत करतो आहे असा सर्व ठेवीदारांचा आता अशा सर्वांची तक्रार आहे. माझी पण तीच तक्रार आहे. त्यामुळे या संपूर्ण गैरव्यवहाराची तक्रार जी आहे ती EOWच्या माध्यमातून करावी असे 2018ला लेखी मागणी आम्ही केली. आणि त्या राधामोहन सिंगांनी त्या कालखंडामध्ये या मधली एक मागणी मान्य करून राज्य सरकारला एक पत्र पाठवलं. त्यांचं डायरेक्टर सेंट्रल कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रार जे आहेत अख्ख्या देशाचे कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रार त्यांच्या माध्यमातून एक पत्र पडसलगीलवार म्हणून त्या कालखंडामध्ये जे DG होते त्यांच्याकडे ते पत्र गेलं. ते पत्र गेल्यानंतर त्या पत्राच्या आधारावर खरं चौकशी EOWकडून व्हायला हवी होती, परंतु याच्यामध्ये जे हितसंबंधित लोक आहे त्यांनी ही चौकशी पुढे जाऊ दिली नाही. त्यांनी ही चौकशी दडपण्याचा प्रयत्न केला. हा दडपण्याचा प्रयत्न केला त्यामुळे चौकशी त्या ठिकाणी थांबली. यामध्ये जो काही पत्रव्यवहार तेव्हापासून आतापर्यंत झालेला आहे ती त्या पत्रावरचा पाठपुरावा करणं, मंत्री महोदयांना वारंवार भेटणं, दिल्लीला वारंवार जाणं, या संदर्भात सर्व पाठपुरावा जो आहे तो ॲडव्होकेट कीर्ती पाटील यांनी या ठिकाणी केलेला आहे. अधिकची माहिती पत्रव्यवहारासहित पत्रासहित ते तुम्हाला देतील. हे सारे कागदपत्र जे आहेत ही आपले पत्रकार परिषद संपल्यानंतर आपल्याला आम्ही देणार आहोत. सर्वच्या सर्व कागदपत्र तुमच्याकडे देऊ. ह्यामध्ये काही जे आहेत मधल्या कालखंडामध्ये अशी एक घटना तुम्हाला सांगून ठेवतो की ज्यावेळेस वारंवार कीर्ती पाटील माहितीच्या अधिकारात माहिती मागत होत्या त्यावेळेस त्यांना ती माहिती त्या ठिकाणी दिली गेली नव्हती. मी स्वतः कंडारेंना फोन करून याबाबत माहिती सांगितली होती. ते येऊन मला इथे भेटले होते बंगल्यावर आणि त्यांना सांगितलं जी माहिती मागितलेली आहे ते तुम्ही त्या नियमानं आहे कायद्यानं आहे ते दिले पाहिजे. देतो म्हणून सांगितले पण दिली गेली नाही. मग कीर्ती पाटील यांनी त्यांचे क्लायंट आहे त्यांच्या माध्यमातून त्यावेळेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
यांच्याशी जाऊन मी सांगितलं त्यांना भेटा, मी बोलतो त्यांच्याशी. आणि धनंजय मुंडेंशी चर्चा केली. त्यांना म्हटलं की तुम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागा, त्यामुळे तुम्हाला माहिती मिळेल, आम्हाला काही माहिती देत नाही, मी काही जास्त बोलू शकत नाही म्हटलं या विषयामध्ये. मग धनंजय मुंडेंनी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली. त्यांनाही माहिती नीटपणे दिली नाही, अर्धवटच माहिती दिली. त्यांची फसवणूक त्या ठिकाणी केली. पण जी त्यांच्याकडून माहिती दिलेली होती ते माहिती तुम्हाला मी या ठिकाणी देईन. तो एक कागदपत्र मी देणार आहे. त्यामध्ये यांनी मातीमोल भावाने किमती ज्या विकल्या असं मी परवा दिवशी भाषणामध्ये सांगितलं होतं. अशा करोडो रुपयाच्या प्रॉपर्टीज, कोट्यवधीच्या प्रॉपर्टी, जवळजवळ 1100 कोटी रुपयाची प्रॉपर्टी ह्यांनी त्या ठिकाणी मातीमोल भावामध्ये विकलेल्या त्या रेकॉर्डवरून दिसत आहे. आणि या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी या आपल्या रिसीट ज्या आहेत, डिपॉझिटच्या रिसीट, त्या रिसीट त्या ठिकाणी 30%, 40% दलालाच्या माध्यमातून घ्यायचे आणि त्यापैकी ठेवीदारांना 40% द्यायचे, 30% द्यायचे आणि 60-70% त्याच्यामध्ये घ्यायचे. अशा स्वरूपाचं एक चक्र त्यांनी सुरू केलं. आणि या 3-4 वर्षामध्ये असे शेकडो कोटी रुपये घेतले. त्या पैशांमधून BHRची जी प्रॉपर्टी आहे ही जवळपास 1100 कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्या ठिकाणी या पैशांच्या माध्यमातून कमी किमतीमध्ये घेतली. त्या किती किमती होत्या आणि किती कमी किमतीत घेतल्या त्याचा डाटा तुम्हाला मी देतो आहे. म्हणजे त्याच्यामध्ये छोटे छोटे काही उदाहरणं कीर्ती तुम्हाला देईल. हे निगडीच्या जमिनी, ह्याच्या जमिनी, की जमिनी किती कोटी रुपयाच्या पुण्यामध्ये आहे आणि त्या कशा मातीमोल भावाने यांनी विकत घेतल्या. आणि त्या विकत घेतानाही त्या 30% ठेवी, 60% शेडी, त्या म्हणजे ठेवी जमा करून त्याच्या आग्याच घेतल्या. कोणत्याही नियमामध्ये असा ठेवी जमा करून ठेवणं हे नियमबाह्य आहे, असं होऊ शकत नाही. पण यांनी ते सगळं केलेलं आहे. आणखी याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर फ्रॉड आहे. बऱ्याचशा लोकांचे नावं त्यात पुढे येत आहे. मला मर्यादा आहे, कारण आता पोलीस चौकशी सुरू आहे. पोलीस इन्क्वायरी सुरू असल्यामुळे पोलिसांच्या चौकशीवर परिणाम होऊ नये एवढीच मर्यादित माहिती आज मी तुम्हाला देतो आहे. त्यामध्ये काही लोकांचे नावही आहे, कोणी जमिनी घेतल्या त्यांचेही नाव आहे, सर्वांचे नावं त्याच्यामध्ये आहे. पण अजून डीपमध्ये यामध्ये जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये बरेच मोठे नावं आहेत, जे माझ्या माहितीप्रमाणे ते कन्फर्म आता पोलिसांकडून होतील. आता कन्फर्म झाल्यावर तुम्हाला त्याची माहिती या ठिकाणी मिळणार आहे. कीर्ती पाटलांचं मी अभिनंदन करतो या ठिकाणी, खास करून की तिने याचा फार पाठपुरावा केला. आणि माझीही शासनाला विनंती आहे, कीर्ती पाटलांची विनंती आहे की या एवढं झालं, सगळी चौकशी होईल, सगळं होईल, पण ठेवीदारांना काय? शेवटी ठेवीदारांचा पैसा हा ठेवीदारांना परत मिळाला पाहिजे. म्हणून एक तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहे त्या जमा करून त्याची लिलाव करून त्याच्यातला पैसा हा ठेवीदारांना परत दिला पाहिजे. त्यामध्ये काही कमी पैसा पडत असेल तर सरकारने मदतीचा हात दिला पाहिजे. जसा पेन अर्बन बँक आहे, त्यामध्ये याच्यामध्ये सरकारने बऱ्याचशा ठिकाणी पैसा दिला, त्या ठिकाणी मदत म्हणून दिले. बऱ्याचशा बँकांची अशी आपल्याकडे माहिती आहे की त्या बँका बुडायला लागल्यानंतर ठेवीदारांचा पैसा परत देण्यासाठी सरकारने मदत केली. या ठिकाणी सुद्धा तशा स्वरूपाची मदत मिळावी अशी आम्ही सरकारकडे मागणी करणार आहे. माझी स्वतः जर पाहिलं याचं तर माझी मागणी राहणार आहे सरकारकडे की हा तपास लवकरात लवकर पूर्ण व्हा. लवकर होईल असं वाटत नाही, म्हणजे फास्ट केला तरी याला मला वाटतं 2-3 महिने लागते. इतका मोठा आहे, कारण 2 ट्रक माल तर आपलं हे तर त्याने कालच घेऊन गेलेलं आहे. तुम्हाला बाकीचं काही सांगण्याची गरज नाही आहे. त्या ठिकाणी अनेक बनावट कागदपत्र सापडले, बनावट स्टॅम्प सापडले, बनावट सिक्के सापडले. महानगरपालिकेचे काही कागदपत्र त्या ठिकाणी मिळाले. जिल्हा परिषदेचे काही महिला बाल विकास खात्याचे काही कागदपत्र त्या ठिकाणी मिळाले. बनावट आधार कार्ड जे आहेत त्या ठिकाणी मिळाल्याचं वर्तमानपत्रामध्ये आपण वाचलं. अशा ठिकाणी आणखीही खोदल्यानंतर हे खूप माहिती मिळणार आहे. याबरोबरीला या BHRचे ह्याच्यामधल्या 2-3 सोसायट्यांचे संबंध आहे. ज्या सोसायट्यांच्या माध्यमातून इथला पैसा त्या सोसायटीत गेला, त्या सोसायटीत 2 महिने ठेवला गेला, नंतर तो इकडे परत आला, असा म्हणजे ब्लॅकचा व्हाईट करण्यात आला. अशा स्वरूपाचे पण कागदपत्र आहेत. याच्यात काही प्रमाणात तुम्हाला आता माहिती देतो, नंतर पूर्ण माहिती तुम्हाला पुढे देता येईल. कीर्ती पाटील तर देईल तुम्हाला या माहिती, आणि नंतर तुम्ही मला काही विचारलं त्याचं उत्तर आपण देऊया. क्रोनॉलॉजी सांगा. 2015 मध्ये
संचालकांनी केलेल्या बेकायदेशीर व्यवहारामुळे भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही बुडीत गेल्याचे निष्पन्न आले। त्यानंतर लगेच तेथे औसायकाची लिक्विडेटर कंडारे यांची औसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली। ॲक्टने आपल्या औसायकाला त्या ठिकाणी ठेवीदारांच्या हितासाठी निर्णय घेण्यासाठी बसवले असताना उलट औसायकानेही तेथे बऱ्याच मोठ्या रकमेची पैशांची अफरातफर केली व ठेवीदारांचे नुकसान केल्याचे लक्षात आल्यामुळे अनेक ठेवीदार व ठेवीदार संघटना यांनी पुणे सहकार आयुक्त त्याचप्रमाणे ज्या ठिकाणचे ठेवीदार आहेत त्या ठिकाणचे कलेक्टर, काही मंत्री, त्याचप्रमाणे दिल्ली येथे स्वतः जाऊन तक्रारी केल्या। परंतु यामध्ये काही बड्या लोकांचा समावेश असल्यामुळे त्या तक्रारींचा पाठपुरावा करण्यात आला नाही। ज्यावेळी ठेवीदार संघटना व काही ठेवीदार हे खडसे साहेबांकडे आले असता काही ठेवीदार माझ्याकडेही क्लायंट म्हणून आलेले होते, त्यामुळे खडसे साहेबांच्या मदतीने मी समक्ष दिल्ली येथे जाऊन 14 जून 2018 रोजी राधामोहन सिंग यांची भेट घेतली व त्यांना सर्व डिटेल अर्ज की औसायकाने कशा प्रकारे पैशांची अफरातफर केली, कशा प्रकारे त्याने नियमबाह्य अशा FD मॅच करून बँकेची प्रॉपर्टी विकली व त्याचप्रमाणे त्याच्या औसायकाने स्वतः व त्याच्या आप्तेष्टांच्या हिताचे निर्णय घेतले। जरी तो ॲक्च्युली तो ठेवीदारांच्या हितासाठीचे निर्णय घेण्यासाठी भाग होता, तरीही त्याने अशी बेकायदेशीर कृती केली। या संदर्भातले डिटेल लेटर मी राधामोहन सिंगजी व सेंट्रल रजिस्ट्रार आशिष भुटानी यांना त्या ठिकाणी दिले होते। त्यावेळी रक्षाताई खडसे व खडसे साहेबही माझ्याबरोबर होते। दिल्लीला हे खडसे साहेबांच्या पाठबळामुळे दिल्लीला हे लेटर दिल्यानंतर त्यानंतर लगेच 14 जून 2018 रोजी दत्ताजी पडसादगीकर, कमिशनर ऑफ पोलीस फ्रॉम डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस ऑफ मुंबई त्यांच्याकडे सदर चौकशीचा पाठपुरावा करण्याचे लेटर पाठवण्यात आलं। त्यानंतर मुंबई EOW कडून ते सदर इन्क्वायरी ही जळगाव EOW ऑफिसकडे पाठवण्यात आली। जळगाव EOW ऑफिसशी मी कॉन्टॅक्ट केला असता, तिथे एक वेळा भेटायला गेले असता त्यांनी सदर कंप्लेंट ही LCB शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे मला कळाले। एवढ्या मोठ्या प्रचंड पैशांची अफरातफर असलेल्या कंप्लेंटचा गुन्हा हा EOW कडे न ठेवता LCB कडे का देण्यात आला हे एक मोठे प्रश्नचिन्ह आहे। त्यावेळी मी तिथे सदर गोष्टीचा पाठपुरावा केला व त्याचबरोबर 4 सप्टेंबर 2018 रोजी रक्षाताईंच्या मदतीने सुभाषजी देशमुख यांच्याकडे नवीन लिक्विडेटर अपॉइंट करण्याबद्दलचे लेटरसुद्धा दिलेले आहे। त्यानंतर 6 सप्टेंबर 2018 रोजी राधामोहन सिंग यांना चौकशी ही ED मार्फत व CBI इन्व्हेस्टिगेशन व्हावे असे देखील निवेदन करण्यात आलेले आहे। त्यानंतर 6 सप्टेंबर 2018 रोजी पुन्हा आशिष भुटानीजी सेंट्रल रजिस्ट्रार यांना BHR संबंधित माहिती आम्ही मागविली होती, परंतु तशी माहिती औसायकाने आजतागायत आम्हाला पुरवलेली नाही। औसायक त्या ठिकाणी बसला असताना सर्वप्रथम त्याने BHRचे किती असेट्स आहेत, BHRकडे किती ठेवी आहेत, BHRने किती सिक्युअर्ड लोन वाटले आहेत, किती अनसिक्युअर्ड लोन वाटले आहेत याचा आकडा त्याने घेण्यासाठी तो बांधील होता। त्यानंतर त्याने जी हवी ती कायदेशीर कारवाई त्याने करायला हवी होती, परंतु त्याने त्याला ड्युटीमध्ये दिलेले त्याने कार्य काहीही कंप्लीट केलेले नाही आहे। 2015 पासून ते आजतागायतचे स्टॅच्युटरी ऑडिट करण्यासाठी BHR औसायकाने नाशिकचे अजय राठी यांची नियुक्ती केलेली आहे, परंतु त्यांच्याकडूनही स्टॅच्युटरी रिपोर्ट अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही। त्यांच्यामार्फत त्यांचे असे म्हणणे पडते की लिक्विडेटरने त्यांना संबंधित पुरेशी माहिती दिली नसल्याने त्यांचे ऑडिट पूर्ण झालेले नाहीये। तर औसायक असे का करतो आहे हे देखील एक प्रश्नचिन्ह आहे। त्याचबरोबर 11 सप्टेंबर 2018 रोजी लिक्विडेटरला मी समक्ष भेटले, काही ठेवीदार संघटनांचे अध्यक्ष देखील आम्ही भेटलो व त्यांना संबंधित माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली।
व त्यानंतर पुन्हा 28 नोव्हेंबर 2018 रोजी राधामोहनजी यांना मी पुन्हा निवेदन दिले की त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार ही चौकशी EOW-कडून LCB-कडे वर्ग करण्यात आली आहे. तर LCB अथॉरिटीकडे कदाचित इथल्या बड्या नेत्यांचा काही दबाव आला असावा किंवा त्यांचा स्वतःचा काही स्वार्थ असावा. त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केलेली नाही आहे. कारण त्यांना मी स्वतः ज्यावेळी भेटले व म्हणाले की BHR संदर्भात त्यांना उपयुक्त अशी काही माहिती माझ्याकडे काही संघटनांनी व काही ठेवीदारांनी उपलब्ध करून दिलेली आहे. तर ती माहिती त्यांच्यासाठी तपासासाठी उपयुक्त होईल व ठेवीदारांचे हित याच्यातून साधले जाईल. परंतु त्यांनी जाणून बुजून मला प्रत्येक वेळी हेच सांगितले की मॅडम आमचा तपास सुरू आहे, येत्या 10-15 दिवसांमध्ये तपास पूर्ण झाला की आम्ही तुमच्यापर्यंत येऊ. हे असं सगळं सुरू असताना त्यांनी त्यांचा अहवाल सबमिटही केला, परंतु माझ्याशी काहीही त्यांनी कॉन्टॅक्ट साधला नाही. त्यानंतर वेळोवेळी जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस EOW-ला देखील मी यासंबंधित कंप्लेंट केली होती. त्यानंतर 21 डिसेंबरला लिक्विडेटरला पुन्हा आम्ही इन्फॉर्मेशन मागितलेली होती. कारण याआधी लिक्विडेटर मी, काही ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष व काही ठेवीदार आम्ही सगळे असिस्टंट कलेक्टर गाडेलकर साहेबांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो व त्यांना सर्व नियमांची आम्ही आठवण करून दिली व ते आम्हाला सगळे माहिती देण्यास कसे बांधील आहेत हे देखील सांगितले. कारण BHRच्या बायलॉजमधल्या 14व्या क्लॉजच्या 5व्या पॉईंटमध्ये लिहिलेलं आहे की एव्हरी शेअर होल्डर, एव्हरी मेंबर of the BHR is liable to get all the accounts of books and the related information regarding BHR, and they are liable to get the copies and they are liable to get the certified copies by payment of certain fees. तेव्हा लिक्विडेटरने मान्य करूनही लिक्विडेटरने आम्हाला त्या संबंधित काहीही माहिती दिली नाही. म्हणून पुन्हा आम्ही 26 डिसेंबर 2018 रोजी जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस EOW-ला हे इन्व्हेस्टिगेशन LCB-कडून जरी तुम्ही झालेले म्हणतायत, पण त्याचा आम्हाला पुरेशी माहिती मिळाली नाही किंवा आम्हाला काहीही नोंद केली नाही. त्यामुळे हे इन्व्हेस्टिगेशन एखाद्या IPS ऑफिसर आणि स्पेशली फ्रॉम EOW ऑफिस मुंबईकडून व्हावं असं निवेदन दिलं. सदर निवेदन आम्ही सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ऑफ न्यू दिल्ली, त्याचप्रमाणे ADG CID महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट अँड कलेक्टर जळगाव अँड सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस जळगाव यांनाही दिलं. सदर कार्य सुरू असताना 22 जुलै 2019 रोजी पुन्हा नरेंद्र सिंग तोमर, ॲग्रिकल्चर कॉर्पोरेशन अँड फार्मर्स वेलफेअर हे या मंत्री बदलले. हां, हे त्या ठिकाणचे मंत्री बदलले. राधामोहनजींच्या जागी नरेंद्रसिंगजी तोमर आले. त्याच्यामुळे त्यांनाही आम्ही इन्व्हेस्टिगेशन सेंट्रल अथॉरिटीकडून व्हावे असे निवेदन दिले होते. कारण याच्यामध्ये जवळजवळ 1600 कोटी रुपयांची अफरातफर असल्याचे आपल्याला निष्पन्न होते आणि याच्यामध्ये बऱ्याच बड्या लोकांचा समावेश असल्यामुळे या कार्याला सगळीकडून दबाव येण्याची शक्यता होती. त्याचप्रमाणे 22 जुलै 2019 रोजी रक्षाताईंच्या मदतीने आम्ही नरेंद्रसिंगजी तोमर, त्याचप्रमाणे अमित शहा यांना देखील ओपन इन्क्वायरीची मागणी केली. परंतु तसे काही अजून झालेले नाही आहे. पण त्यांच्याकडून आम्हाला आता आपल्याला जसं पॉझिटिव्ह दिसतंय की भाग्यश्री नवटके मॅडम या तपासाची चौकशी करत आहेत व आता सदर 2-3 दिवसांपासून इथे त्यांनी बऱ्याचशे कागदपत्र व पुरावे जमा केलेले आहेत. तेव्हा यातून आता ठेवीदारांना नक्कीच न्याय मिळेल अशी आशा आहे. सदर सुरू असताना जसे व्यावसायिकाच्या लक्षात आले की आता या गोष्टींचा पाठपुरावा चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित चिकाटीने होत आहे, त्याचप्रमाणे व्यावसायिकाने व्हॉलंटरी रिटायरमेंटची प्लॅनिंग केलेली होती की जेणेकरून त्याने व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन तो यातून सुटून जाईल. तेव्हाही आम्ही त्याच्या रिटायरमेंट थांबवावी असे लेटर खडसे साहेबांच्या मदतीने दिल्लीला दिले व त्यामुळे आज अजून तो व्हॉलंटरी रिटायरमेंट करू शकलेला नाही आहे व त्याने केलेल्या बँकेतल्या अफरातफरांची चौकशी आपल्याला इझिली करता येईल. हे सगळं झाल्यानंतर 11 जुलै 2020 रोजी जेव्हा मला भाग्यश्री नवटके मॅडम यांच्याकडून पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव इथून समन्स आला, तेव्हा मला कळाले की आधीच्या अहवालामध्ये LCB ऑफिसर यांनी लिहिलेले आहे की त्यांनी ॲडव्होकेट कीर्ती पाटील यांना बोलावले पण त्या जबाब देण्यास आलेल्या नाहीत, असं माझ्याबद्दल खोटी माहिती माझ्याशी कोणताही कॉन्टॅक्ट न साधून त्यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे मी त्याबद्दलही कंप्लेंट केलेली आहे की त्यांची चौकशी व्हावी. आता यामध्ये काय 3-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर राधामोहन सिंग कृषी मंत्री, सहकार मंत्री असताना त्यांनी लेखी स्वरूपामध्ये हिची चौकशी EOW-कडून करावी असे आदेश त्यांनी केलेले होते.
म्हणजे 2018लाच हा आदेश झालेला होता EOW, तर त्याच्या आदेशाची प्रत तुम्हाला या ठिकाणी मिळेल. त्यानंतरच्या कालखंडामध्येही जेव्हापर्यंत EOWकडून तो झाला नाही, परत त्यांना भेटल्यानंतर परत त्यांनी एक रिमाइंडर लेटर कमिशनर ऑफ पोलीसला दिलं होतं किंवा या ठिकाणी अशा स्वरूपाचा तुम्हाला आदेश दिलेला आहे, त्यामुळे तातडीने या संदर्भातली कारवाई करावी. पोलिसांवर कुण्यातरी व्यक्तीचा ह्याच्यामध्ये प्रेशर असल्यामुळे, राजकीय व्यक्तींचा प्रेशर असल्याशिवाय हे होऊ शकत नाही, त्या ठिकाणी नॉमिनल चौकशी दाखवावी म्हणून LCBकडे हे देण्यात आले. वास्तविक ही इन्क्वायरी जी आहे ती मल्टी स्टेट आहे. दुसऱ्या 9 राज्यांमध्ये पसरलेला एक LCBचा त्या कालखंडात कुऱ्हाडे नावाचा PI होता, त्यांच्याकडे ती चौकशी दिली आणि त्यांच्यावरही दबाव असल्यामुळे त्या ठिकाणी चौकशी पूर्ण होऊ शकलेली नाही. या ठिकाणी परत ह्याला बदली करावी आणि या ठिकाणी एक अधिकारी द्यावा यासाठी नाव सुचवलं दिल्लीवाल्यांनी. आम्ही दिल्लीला नाव सुचवलं, इथल्या रजिस्ट्रारला सांगितलं, त्यांनी लेखी दिल्लीला सांगितलं याच्याऐवजी दुसरा ऑफिसर द्यावा. दिल्लीलाही आपले काही नेते मंडळी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी दबाव बनवून ते पेंडिंग ठेवलं. मला वारंवाराची माहिती मिळत होती की हे जात आहे, त्यांच्या मागे मी पोहोचायचो तिथे. अशा रीतीने हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ पातळीवरून दडपण्याचा प्रयत्न झाला आणि आज सुदैवाने का होईना 2018चे आदेश जे आहे ते आता अंमलबजावणी त्याची होते. या सगळ्यांच्या प्रती जेवढा पत्रव्यवहार केलेला आहे त्या तुम्हाला ॲडव्होकेट कीर्ती पाटलांकडून तुम्हाला मिळतील. यामध्ये एक आहे की मोठ्या लोकांचे नावं आहेत जे पॉलिटिकली मजबूत लोक आहेत, ज्यांचा या ठिकाणी संबंध मंत्र्यातंत्र्यांशी होता. कारण मी एक वेळ तुम्हाला जबाबदारीनं सांगतो की सुभाष देशमुखांकडे जाऊन मी एक वेळ चिडलो की मी 4-5 वेळा तुमच्याकडे आलो आणि अजून इन्क्वायरी होत नाही, अजून तुम्ही याच्यात घेत नाही. तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की खडसे साहेब मला माफ करा, माझ्यावर दबाव फार मोठा आहे. नाव नाही सांगितलं पण माझ्यावर प्रेशर आहे, त्यामुळे मी करू शकत नाही. मग फार माझं त्यांचं बऱ्यापैकी शाब्दिक थोडीशी चकामकी झाली होती. आता या इथपर्यंत ही चौकशी आलेली आहे. अजूनही यामध्ये जमिनीचे गैरव्यवहार झालेले आहेत त्याची एक यादी तुम्हाला आता काही छोटी म्हणजे तात्पुरत्या प्रमाणात देतो, बाकी तर मोठी यादी आहे. त्याच्यामध्ये काही जामनेरकडची प्रॉपर्टी आहे, काही पुण्याची प्रॉपर्टी आहे, काही जळगावची प्रॉपर्टी आहे, काही जमिनीचे व्यवहार त्याच्यामध्ये झालेले आहे. हे सगळे असं बोलत नाही तुम्हाला, त्याचे कागदपत्र आता थोडक्यात तुम्हाला देतो. नंतर डिटेल कागदपत्रही आहे, डिटेल नावं पण आहे, डिटेल त्याच्या चौकशी पण ते पोलिसांच्याच माध्यमातून तुमच्यासमोर यायला पाहिजे असतं. ते माझ्या सोडून आले तर ते त्या पोलिसांच्या कामामध्ये हस्तक्षेप झाल्यासारखं होईल. मी फक्त एवढंच सूचित करतो की ह्याच्यामध्ये जवळपास आपल्या भागामधले जे आहेत लोकांनी ह्यांनी काय झालं म्हणतं हात धुवून घेण्याचा प्रयत्न हा केलेला दिसतो आणि ठेवीदारांचे त्यामुळे फार मोठे हाल झाले. अपेक्षा करूया आणि आमचे दोघांतिघांचं आमचं ठरलेलं आहे की जोपर्यंत ठेवीदारांना न्याय मिळत नाही, जोपर्यंत ठेवीदारांचा पैसा मिळण्यासाठी सरकार किंवा माध्यमांना तयार होत नाही तोपर्यंत सरकारचा संघर्ष करावा, पैसा मिळून द्यावा. कोणत्याही मार्गाने द्यावा. गोरगरीब माणसं आहे, गरीब माणसाचा पैसा आहे, कोणाचा त्या ठिकाणी 5,000 आहे, कोणाचा 25,000 आहे, इतकं छोटा अमाऊंट आहे. संसार उद्ध्वस्त झाले, लग्न वेळेवर होऊ शकले नाही आणि त्यांच्या नावाखाली विवेक ठाकरेसारखा एखादा दलाल तयार होतो. असे आणखी काही दलाल आहे त्याच्यामध्ये नावं आहेत, तर त्याची चौकशी व्हावी अशी मी विनंती करतो आहे, सरकारकडे करतो आहे की आता कोणत्याही दबावाला न पडता, कोणत्याही प्रकारची वाढबीड न ठेवता ह्याची संपूर्ण नीटपणे चौकशी करून तथ्य जे आहे ते जनतेसमोर आणावं. ते कागद आपल्या कॉपीज द्या सगळ्या. भाऊ म्हणजे केंद्राने आदेश दिले होते, मात्र त्यावेळी तात्कालिक राज्य सरकारने हे प्रकरण दाबलंय असं. हो निश्चित. ह्या कागदपत्रावर असं दिसतंय तुम्हाला, मी देतोय ते कागदपत्र, त्यावर केंद्र सरकारने राधामोहन सिंगांनी रजिस्ट्रारने लेखी पत्र दिलेलं आहे राज्य सरकारला, कमिशनर ऑफ पोलीसला दिलेलं आहे की ही चौकशी EOWकडून करावी त्या काळात. त्याच्यानंतर होत नाही तोपर्यंत ॲडव्होकेट कीर्ती पाटील त्याच्या मागे राहिला की होत नाही. LCBकडे पाठवले, हे रेकॉर्ड आहे. LCBनं चुकीची दिशाभूल करणारी माहिती दिली की ॲडव्होकेट कीर्ती पाटील आम्हाला भेटल्याच नाही, तिला बोलवलंच नाही तर भेटणार कशी. म्हणजे इथे दबाव होता कोणाचा तरी न होता ते त्या ठिकाणी की एकेकाला हे प्रकरण दडपायचं होतं. सुदैवानं आता ते वर आलेलं आहे, त्यामुळे बरेचसे याच्यामध्ये
व्यवहार जनतेसमोर येतील. भाऊ त्यावेळी दबाव कोणाचा होता नेमका? आता खरं तर सरकारमध्ये त्यावेळी असेल सगळा विषय झाला. असा आहे, दबाव असेल तर तुम्ही समजू शकता सरकारमध्ये जे असतील त्यांचा दबाव होता ना. नाही, पण एक आता कोण होता? नाव काय? भाऊ, आता याच्यात कोण एक- मंत्री आता- होता, खासदार कोण होता, आमदार होता, काय होतं? सर्व तुम्हाला बाहेर येईल. आज पोलीस चौकशी होऊ द्या, पोलीस चौकशीमध्येच त्या नाव बाहेर येणार आहे, रेकॉर्डला येईल. आता याचा एक विषय असा आहे की तुम्ही सांगता की जामनेरला प्रॉपर्टी आहे, नाशिकला आहे, मुंबईला आहे. आता एक माहिती समोर अशी आली की तिथं गिरीश महाजनांचं लेटर पॅड सापडलं. थेट नावं का येत नाही, म्हणजे घेतली जात नाही? जर लेटर पॅडाचं गिरीश महाजनाचं आहे बघा. थेट नावं का नाही येत? एखाद्याचं लेटर पॅड सापडलं म्हणजे तो त्याच्यात सहभागी आहे, म्हणजे सुतावून स्वर्ग गाठण्यासारखं होईल. माझे लेटर पॅड असतील समजा, एखाद्या कोणी चोरून नेले असतील, चोरून नेलं एखाद्याकडे माझं लेटर पॅड सापडलं आणि तो कोणी गुन्हेगारात दरोड्यामध्ये सापडला, त्याचा अर्थ असेल पोलीस ह्या गोष्टीचा चौकशी करता आहेत. तुम्ही जे सांगताय ना, ह्या लेटर पॅड तिथं कसे आले, महानगरपालिकेच्या वॉटर ग्रेस प्रकरणाचे सगळ्या फाईल्स वगैरे तिथं कशा आल्या, त्यांच्या कॉम्प्युटरमधून जे व्यवहार झाले तिथून पगार दिले जात होते. वॉटर ग्रेसचे पगार जे आहे सगळं मस्टर तिथून जात होतं, तिथून पैसा दिला जाता. ते रेकॉर्ड पोलिसांकडे आज उपलब्ध झालेलं आहे. महानगरपालिकेचा आणि जिल्हा परिषदेचा महिला बाल विकास खात्याचा शालेय पशु आहार त्याचं रेकॉर्ड उपलब्ध झालेलं आहे, जे अधिकृत आहे. पोलिसांनी जे सांगितलं ते. त्यानुसार आता प्राथमिक अवस्थेमध्ये अजून आहे असं माझं म्हणणं आहे. माझं हे म्हणणं आहे की हिमनगाचं टोक आहे असं एवढंच दिसतंय तुम्हाला. अजून खूप येणार आहे आणि तुम्हालाही 2-3 महिने अजून ह्याच्यामधून बरीचशी माहिती हळूहळू उपलब्ध होणार. आता एक ते धनंजय मुंडेंचं हे धनंजय मुंडेंना माहितीच्या अधिकारामध्ये दिलेले आहे. ह्यामध्ये किती प्रॉपर्टी घेतलेल्या त्याचे नावं आहे, कोणाला घेतली, कोणाचं, म्हणजे जसं हे प्रॉपर्टी आहे, जसं साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनी, खानदेश मिल कॉम्प्लेक्स जळगाव, ह्या पुण्याच्या प्रॉपर्टी आहे. काही ह्या त्यांना बहुतेक साई मार्केटिंगला जास्त दिलेल्या दिसतं याच्यात, म्हणजे असेल तर ह्या अशा प्रॉपर्ट्या मातीमोल भावानं त्यांनी विकल्या आहे. तुम्हाला कागदपत्र देतो. आणखी तुम्हाला जर काही रायटिंगमध्ये पुरावा पाहिजे असेल तर तो माझ्याकडे आहे. याच्यापैकी आता सांगितलं आहे पैकी तो तुम्हाला देईल. घोटाळा साधारण किती करोड? साधारण असा अंदाज आहे माझा की ह्या 1100-1150 कोटी रुपयाचा एक प्राथमिक अंदाज आहे. घोटाळा त्याच्यामध्ये आहे. त्यामध्ये जवळपास 300 कोटी रुपयाच्या ठेवी, ज्या काय म्हणतो त्याला 30%, 40%, 50%, एफडी मॅचिंग करण्यात हा अशा मॅचिंग आता करण्यात आल्या. पूर्वी किती करण्यात आलं माहीत नव्हतं, कारण पूर्वी फार कमी प्रमाण होतं ह्याचं करण्यात आले. आणि बाकीचा जो पैसा सांगता 1100 कोटीमधला ते प्रॉपर्टीची किंमत आहे. घोटाळा 1100 कोटीचा आहे. आता त्याचा अंदाज तर माझा अंदाज आहे हा की असा असू शकेल. कमी असेल थोडा, पण थोडा म्हणजे किती 100 कमी असेल, 100 जास्त असेल. म्हणजे एकदम 1100चं 500 कोटी असं नाही आहे त्याच्यामध्ये. भाऊ, या 4 घोटाळ्याची जी धागेदोरी येत आता ती नाशिकमधली मांजरपाडा जो प्रकल्प आहे जलसंपदाचा, त्याच्यानंतर समृद्धी हायवेचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, महापालिकेचे जे स्वच्छतेचे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, त्याच्याशी जुळत आहेत असं एक बेसिक माहिती समोर येते. पुराव्याशिवाय बोलणं मला योग्य होणार नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं, मागा पुरावा हा घ्या पुरावा. त्यामुळे याची माहिती आहे, त्याची माहिती आहे, या आधारावर मी काही बोलायला तयार नाही. पोलिसांची चौकशी सुरू आहे. उगाच काहीतरी काढायचं आणि पोलिसांच्या इन्क्वायरीमध्ये डिस्टर्ब करायचं ही भूमिका मी घेणार नाही. उशीर लागेल. तो नावं येणार आहे ना, मला माहिती आहे 100% सगळंचं सगळं कोण आहे हे सगळं मला माहिती आहे. माझ्याकडे त्याचे बरेचसे कच्चे कागदपत्र पण उपलब्ध आहेत, पक्के मी पोलिसांना दिलेले आहे. परंतु आज मर्यादा आहे ना आपल्याला. उगाच आपण ते चांगलं चाललेलं आहे ते कशाला बिघडून राहायचं. एकदा एवढ्या दिवसामध्ये मोठ्या मेहनतीनं कीर्तीने त्या ठिकाणी प्रयत्न केला. तिचं खरं प्रयत्न आहे, तिचं अभिनंदन मी वारंवार केलं. कारण इतका पत्रव्यवहार ती करत बसली, इतके ईमेल, त्या मिनिस्टरला भेटा, ते इकडे सहकार मंत्र्यांना भेटा, वरच्या सहकार मंत्र्यांना भेटा, उठले की दिल्लीला जा, हे सोपं काम नव्हतं. ठेवीदारांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी फार चांगलं काम केलं आणि पूर्ण रेकॉर्ड आज त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मॅडम, आपल्या क्लायंटांचं नाव काय, म्हणजे किती क्लायंट्स आहेत आपले?
तसं आता एक्झॅक्टली इथे नाही सांगू शकत. क्लायंट पर्सनली तर बरेच आहेत आणि त्याचबरोबर मी जेव्हा या कामाला सुरुवात केली तेव्हा जेव्हा EOW कडून लेटर आलं, दिल्लीकडून जसं माझ्या कंप्लेंटची नोंद घेण्यात आली, त्यानंतर नाशिक, पुणे, जळगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या ठेवीदार संघटना समितींचे अध्यक्ष स्वतः येऊन मला भेटले व त्यांच्याकडूनही बरीच माहिती आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाली आहे व सदर माहिती आम्ही पोलिसांनाही दिलेली आहे. चला हिंदी में गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे की हे सगळे राजकीय एक दबाव आणणं म्हणजे राजकीय प्रकार आहे हा. तुम्ही कसं बघताय त्याला? मला हे बघा, माझं म्हणणं आहे की कुणीही या प्रकरणाकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहावं. हा राजकारणाचा प्रश्न नाही. यामध्ये जे सत्य आहे, जे वस्तुस्थिती आहे, जे कागदपत्र आहे, त्या कागदपत्राच्या आधारावर बोलावं, निष्कर्ष काढावे आणि चौकशी करावी. नुसत्या कोणाच्या सांगल्यामुळे, जसं तुम्ही म्हटलं लेटर हेड आहे, मी तुम्हाला सांगितलं की लेटर हेड आहे म्हणून काय त्याच्यामध्ये धरला जातो असं नाही आहे. स्पष्ट आहे आपलं मत त्याच्यामध्ये. त्यामुळे यामध्ये जे असेल ते कागदपत्राच्या आधारावर असेल तर आपल्याला निर्णयापर्यंत येता येते. आणि मला तरी वाटतं की ठेवीदार इतक्या वर्षामध्ये आता रडकोंटी झाला, काहींनी आत्महत्या केल्या, काहींनी वरचा मार्ग साधला. आता तरी त्यांना काही लोकांना तरी न्याय मिळावा म्हणून आपण प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि करत आलेला आहे. नाहीतर आतापर्यंत तुम्हाला सगळी माहिती दिली असते आम्ही की EOWच्या चौकशीची ऑर्डर झाली, हे झालं, त्यावेळेस ऑर्डर झाली सांगता आलं असतं तुम्हाला. जेवढा पत्रव्यवहार आहे तो तुम्हाला रोज सांगता आलं असतं की असं झाला तसं झाला. पण योग्य वेळेस सांगितलेलं बरं आहे. मला तरी असं वाटतं की सध्या तरी पोलीस जी चौकशी करत आहे ते कोणत्याही दबावाला भाडबीड न ठेवणारी यंत्रणा दिसते आहे आज. आणि दबाव येईल असं वाटत नाही मला. येईल कुणाकडून आता. हो, त्या काळात तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार होते, तुमच्यापर्यंत पूर्ण तक्रारी आलेल्या होत्या, त्यावेळेस हा प्रकार का उघड झाला असा एक प्रश्न समोर येतो. उघड झाला नाही तर काय म्हणून तेव्हाच्याच आदेशाने कोणी अडकाठी आणली त्यावेळेस? अरे बाबा, हे सगळे आदेश त्याच काळातले आहे. 2018 त्या काळात, 2019 त्या काळात, 2020ला मी नव्हतो. सगळे जे आहे 2018-19 मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुभाष देशमुखांना मी भेटलो, त्यांच्यामध्ये बोलाचाली बऱ्यापैकी झाली. ते माझ्यावर नाराजही झाले. असं मी एक शब्द असा बोललो होतो त्यांना, ते माझ्यावर नाराजही झाले होते. पण शेवटी राधामोहन सिंगांना भेटलो, तोमर साहेबांना भेटलो, इतक्या वेळा भेटलो ना मी स्वतः. हो, त्यांनी जसं सांगितलं किंवा सुभाष देशमुखांनी सांगितलं की त्यांच्यावर खूप मोठं प्रेशर होतं. तर नेमकं कोणाचं प्रेशर होतं आता तर काही त्यांची आता फोन लावा त्यांना आणि विचारा की खडसे साहेबांनी असं सांगितलं. या संदर्भात किस तरह का घोटाला हुआ है? खोटं असेल तर सांगावं त्यांनी. आपण या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो. या संदर्भात आपण आता तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे या विषयावर. या संदर्भात आपण आता तत्कालीन जे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली किंवा बोलणं झालं का या विषयावर? त्यांच्याशिवाय, त्यांच्या चर्चेशिवाय हे झालं असं वाटतं का तुम्हाला? हो, नक्की घोटाळा कशा पद्धतीचा एकदा थोडक्यात या संदर्भामध्ये माननीय गृहमंत्री अनिलजी देशमुख आणि वरिष्ठ यांच्याकडे कीर्तिताईंनी तक्रारी केलेल्या होत्या. आणि त्या तक्रारीमध्ये एक तक्रार अशी पण आहे की EOWकडून केंद्र सरकारने EOWची इन्क्वायरी केलेली असतानासुद्धा, ऑर्डर केलेली असताना EOWकडून चौकशी होत नाही आहे. तर निदान आता नवीन सरकार जे आलेलं आहे या सरकारने तरी त्याच्यामध्ये तातडीनं कारवाई करावी अशी विनंती आणि माननीय अनिल देशमुख साहेबांना केली होती. मी स्वतः भेटून केली होती त्याच्यात, आणि त्यांनी त्याप्रमाणे सूचना केल्या. घोटाळा नक्की कशा प्रकारचा आहे थोडक्यामध्ये सांगा. हे बघा, तुम्हाला सगळे ते कागदपत्र दिलेले आहेत, त्याच्यावरून तुम्ही लिहा. तुम्हाला माहीत आहे की पुराव्याशिवाय मी कधीही विधानसभेत सुद्धा बोललेलो नाही आहे. आजपर्यंत तोंडावर आपटलं असं कधी झालेलं नाही. जे बोललो ते आज नाही तर 4 महिन्यानं तुम्हाला खरं करून दाखवलं त्या ठिकाणी. त्यामुळे आता बिगर पुराने लोकांनी माझ्यावर काय आरोप केले, म्हणजे मी पुराव्यानिशी आरोप करत गेलो. एकही मी असे केलेले नाही की बिगर पुराव्याने मी केलं आणि लोकांनी माझ्यावर बिगर पुराव्याने आरोप केले. त्याचे परिणाम मी काय भोगले मला माहीत आहे की माझा किती छळ झाला, मला किती त्रास दिला गेला. आणि त्या पुराव्याला काही अर्थ नाही आहे. कोणा दावच्या बायकोबरोबर संबंध आहे, कोणाचे काही संबंध आहे, कुठले काय. पण ते बिगर पुराव्यासहित केलेल्या याची दखल सरकारने त्या काळात घेतली. आता तुम्ही सगळे पुरावे
ॲडव्होकेट कीर्ती पाटील यांनी सरकारकडे दिलेलं आहे. तत्कालीन राज्य सरकार ठेवीदारांना मदत करण्याला किंवा न्याय द्यायला अपयशी ठरलं असं म्हणता येईल. ठेवीदारांना न्याय द्यावा अशी वारंवार विनंती आम्ही स्वतः पत्र लिहून सरकारकडे केलेली आहे. परंतु यामध्ये ही चौकशी पूर्ण कशी होणार नाही किंवा चौकशीच होणार नाही. EOWला चौकशी 9 राज्यांची दिलेली असताना एखाद्या LCBच्या अधिकाऱ्याकडे चौकशी देणं हा काय प्रकार आहे? असं होऊ शकतं की हा LCBचा अधिकारी नाशिकला गेला, त्याला परवानगी आहे का नाशिकला चौकशी करायची? त्याला त्याच्या जळगाव जिल्ह्यामधले घेईल तो, बाकी हा तिकडे बऱ्हाणपूरला गेला मिळेल का याला परवानगी? त्याला स्पेशल अधिकारी पाहिजे. मग हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला. हे कागदपत्रावर सुद्धा 2018 पासून आम्ही भांडतोय. 18 पासून